गणपती बाप्पा आल्यानंतर त्यांच्या आवडीचे मोदक किंवा मग प्रसाद म्हणून आपण सर्वच जण पेढे विकत घेत असतो। विकतच्या या पेढ्यांमध्ये बऱ्याच वेळेला भेसळ असते किंवा मग केमिकलचा वापर करून हे सर्वच मिठाई बनवले जातात, जे की आपल्या शरीरासाठी खूपच जास्त हानिकारक आहे। म्हणूनच आज अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच भरपूर अशा प्रमाणामध्ये हे मावा पेढे आणि मावा मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवता येतील ते पाहणार आहोत। 300 ते 350 रुपये पाव किलो असे हे पेढे बाहेर विकत मिळतात, जे खूप महाग असतात आणि ते खिशालाही परवडत नाही। कमीत कमी साहित्यांमध्ये आज आपण अगदी पौष्टिक पद्धतीने हे घरच्या घरीच पेढे बनवणार आहोत। तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा, त्याचसोबत बाजूलाच असलेले बेल आयकॉन ही प्रेस करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला इथे एक जाड तळाची कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे। त्यामध्ये काही पाणी शिंपडून घ्यायचे। असं केल्यामुळे दूध खाली कढईला करपत वगैरे नाही। 1 वाटी इथे फुल फॅट दूध आपल्याला घ्यायचे। शक्यतोवर म्हशीचं दूध घ्यावे किंवा फुल फॅट क्रीमचं दूध इथे वापरायचे। त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। मोठ्या गॅसच्या फ्लेमवर सतत हलवत हे दुधाला उकळी काढून घ्यायची आहे। हलवत असताना कडेला लागलेली जी साई आहे ती उलटण्याच्या मदतीने किंवा कलथ्याच्या मदतीने प्रत्येक वेळेला अशी काढूनच घ्यायची आहे आणि ती साई दुधामध्ये मिसळत राहायची आहे। असं केल्यामुळे कडेला लागलेली जी साई आहे ती करपत देखील नाही आणि आपला जो माव्याचा रंग आहे तो देखील बदलत नाही। तसेच कडेला लागलेली जी साई आहे ती काढली नाही तर ती साई कडक होते आणि जो आपला मावा आहे तो असा मऊ लुसलुशीत बनून तयार होत नाही। म्हणून प्रत्येक वेळेला ही कडेला लागलेली साई उलटण्याच्या मदतीने काढत राहायची आहे सतत आणि अशी दुधामध्ये मिसळूनच घ्यायची आहे। हलवत असताना इथे बघा 1 कपापेक्षा इथे अर्धा कप आपलं दूध इथे बनून तयार झालेलं आहे। म्हणजे दूध आपलं छान असं घट्टसर होण्यास मदत झालेली आहे। आता या दुधामध्ये ज्या वाटीने आपण दूध मोजले तर त्याच वाटीने इथे 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर आणि डेअरी व्हाइटनर असे दोन्ही प्रकार बाजारामध्ये मिळतात, पण डेअरी व्हाइटनर न वापरता मिल्क पावडरचाच इथे मावा किंवा पेढे बनवण्यासाठी वापर करावा आणि लगेच ही मिल्क पावडर या दुधामध्ये अशी मिसळून घ्यायची आहे। मिल्क पावडर घातल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटभर आपल्याला हे मावा जो आहे तो परतूनच घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे सुरुवातीला उकळी आल्यानंतर स्लो करायची आहे आणि त्याच स्लो गॅसवर इथे पुढे आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। आता हे दूध तुम्ही पाहू शकताय, दूध आणि जो आपण मिल्क पावडर घातली होती तर ते असं घट्टसर होण्यास इथे मदत होऊ लागलेली आहे। कढईचं जे मिश्रण आहे कढईला लागलेलं ते मध्ये मध्ये या दुधामध्ये आणि मिल्क पावडर मध्ये मिसळून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे ते जे कढईचं मिश्रण आहे ते कडक होणार नाही, तर ते ह्या माव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ही स्टेप इथे स्किप नाही करायची, ही स्टेप बरोबर लक्षात ठेवून करायची आहे। तर त्यानंतर हे मिसळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे। तुम्ही इथे पाहू शकताय की आपला मावा इथे घट्टसर असा झालेला आहे आणि तयार झालेल्या माव्यामध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतर 1 चमचा इथे पिठी साखर घालायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय। मी इथे 1 चमचा फक्त पिठी साखर मिसळून घेत आहे, कारण मिल्क पावडर मध्ये बऱ्यापैकी गोडवा असतो, त्यामुळे इथे तुम्ही साखरेचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानंतरच इथे साखर मिसळायची आहे। पिठी साखर इथे घालताना लक्षात ठेवायचे की आपला जो मावा आहे तो पूर्णपणे थंड झालेला हवाय, हे अगदी लक्षात ठेवूनच ही स्टेप इथे करायची आहे। त्यानंतर इथे काही ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत असे बारीक तुकडे करून आणि अशा प्रकारचे इथे मी एका छोट्या बरणीचं झाकण घेतलेलं आहे। हाताला तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि या माव्यातून काही पिठाचं किंवा माव्याचं मिश्रण घ्यायचं आहे हातावर, तळहातावर आणि त्याची गोळी एक अशा पद्धतीने वळवूनच घ्यायची आहे आणि त्या गोळीला असा चपटा आकार द्यायचा आहे, म्हणजे पेढ्याचा आकार इथे द्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे छोट्या बरणीचं जे झाकण घेतलं होतं आपण, तर त्या झाकणाचे इथे पेढा बनवण्यासाठी वापर करायचा आहे। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं झाकण वगैरे नसेल तर हातावरती इथे या पिठाचं मिश्रण वळवलं तरी काहीच हरकत नाहीये। तर जे हलवाईवाले असतात किंवा मिठाईवाले असतात तर ते अशा पद्धतीचा पेढा कटर वगैरे वापरतात पेढे कट करण्यासाठी, तर इथे आपण ह्या झाकणाचा वापर केलेला आहे पेढा कट करण्यासाठी। असं केल्यामुळे काय होतं की सर्वच पेढ्यांना एकसारखा असा आकार येतो। त्यावरती ड्रायफ्रुट्स आहे ते असे लावून घ्यायचे आहेत बोटांच्या मदतीने। मी इथे पिस्त्याचा वापर केला आहे, तुम्हाला जर काजू किंवा बदाम आवडत असतील तर ते लावले तरी देखील काहीच हरकत नाहीये। असेच मी इथे काही पेढे बनवून घेते आणि त्यानंतर ह्याच मिश्रणामध्ये आपण मोदक कसे बनवायचे ते देखील पाहणार आहोत। तर असा मोदक साचा बाजारामध्ये सहज मिळतो, तर ह्या मोदक साच्याला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचे
जेणेकरून आपला जो मावा आहे तो ह्या मोदक साच्याला चिकटणार नाही. ड्रायफ्रूटचं जर तुम्हाला डेकोरेशन किंवा जर का ह्या मोदकाला ड्रायफ्रूट लावायचे असतील तर अशा पद्धतीने अगोदरच ह्या साच्यामध्ये असे ड्रायफ्रूट बोटांनी घालायचे आहेत किंवा लावायचे आहेत. आणि त्यानंतर ह्या माव्याचं काही मिश्रण घ्यायचं आहे मोदक बनवण्यासाठी आणि या साच्यामध्ये अगदी टोकापासून ते कडेपर्यंत अगदी व्यवस्थित हे सारण किंवा जे मावा आहे तो भरायचा आहे. दाबून दाबून बोटांच्या मदतीने अगदी कडेपर्यंत आणि सर्व बाजूला हे जे माव्याचे मिश्रण आहे ते असं पसरवूनच घ्यायचं आहे बोटांच्या मदतीने. आणि हा जो साचा आहे मोदक साचा तो अशा पद्धतीने बंद करून तुम्ही इथे पाहू शकताय बाकीचं जे उरलेलं माव्याचं मिश्रण आहे ते असं काढूनच घ्यायचंय आणि जो मोदक साचा जो आहे तो बोटांनी प्रेस करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकताय किती सुबक आणि सुंदर असा इथे मावा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी हलव्याच्या दुकानातून जसे आपण मावा मोदक विकत आणतो तसेच अगदी हे मोदक अगदी आकर्षित असे बनवून तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने इथे मी सर्वच पेढे आणि मोदक बनवून घेत आहे. असे हे मावा पेढे किंवा मोदक बनवण्यासाठी सांगितलेले योग्य प्रमाण जर घेतले तर तुमचे पेढे देखील असे सुंदर आणि सुबक असे बनवून तयार होतील. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्येच हे असे मावा मोदक बनवून तयार झालेले आहेत. अगदीच विकत हे मोदक आणण्यापेक्षा घरच्या घरीच आपण भरपूर असे मोदक गणपती बाप्पांसाठी बनवू शकतो. आता मी तुम्हाला इथे एक पेढा मोडून दाखवते तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे पेढे मोडले देखील जात आहेत, चिकट वगैरे झाले नाहीयेत. तर त्यासाठी इथे डेअरी व्हाईटनरच्या ऐवजी मिल्क पावडरचा वापर करावा जेणेकरून खाताना हे जे पेढे आहेत किंवा मोदक आहेत ते दातांना चिकटणार देखील नाहीत. कशी वाटली मग फ्रेंड्स तुम्हाला ही आजची रेसिपी? सोपी आहे ना? तर मग तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच छानशा एका नवीन मोदक रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना येणाऱ्या गणेशोत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.